महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कार्यक्रमामुळे ग्राउंडला कुठलीही बाधा पोहोचणार नसून कोणीही आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही। शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांचे स्पष्टीकरण। संगीत गीतांच्या कार्यक्रमाचा पेनकरांनी आस्वाद घ्यावा, आमदार अनिकेत तटकरे यांचे आवाहन। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। पेन नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भागात पेन तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमाने सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 24 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेस करण्यात येत आहे। या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून अंतिम टप्प्यातील तयारी सुरू असून राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषद आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्याकडून नियोजित कामांची पाहणी करण्यात येत आहे। परंतु पेन नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे फक्त खेळण्यासाठी असल्याने स्टेडियम सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भाड्याने किंवा इतर कार्यक्रमासाठी भाड्याने देऊ नये असा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर असल्याने मैदान खेळण्यासाठी राखीव ठेवावे अशी मागणी माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी नगरसेवक शोमेर पेनकर, माजी नगरसेवक व पत्रकार संतोष पाटील, माजी नगरसेवक जनार्दन जाधव, युवा नेते हितेश पाटील, रवींद्र म्हात्रे, अन्य क्रीडा प्रेमींनी स्टेडियम मध्ये इतर कार्यक्रम होऊ नये यासाठी हरकत घेत मुख्याधिकारी जीवन पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे। याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की स्टेडियम वरील ग्राउंडच्या पुढील भागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामुळे ग्राउंडला कुठलीही बाधा पोहोचणार नसून क्रीडाप्रेमी अगर कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे। या कार्यक्रमाला कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। तर यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या लाईव्ह या सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाला आस्वाद समस्त पेनकर कलाप्रेमींनी घ्यावा असे आवाहन केले। तसेच राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे, माजी पालकमंत्री आमदार अदितीताई तटकरे तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी तालुकाध्यक्ष दयानंद भागवत, शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर, संतोष शृंगारपुरे, यशवंतदादा घासे, विशाल बाफना, निवृत्ती पाटील, विकास पाटील, सागर हजारे, मुस्कान झटाम, चैताली पाटील, भूषण कडू, कैलास जाधव, संजय म्हात्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। हा 24 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये कुठेही ग्राउंड बाधित होणार नाही आहे। विकेटच्या बाहेर आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत। त्याच्यामुळे क्रीडा प्रेमींना कुठेही त्याची ग्राउंडची बाधा पोचणार नाही आहे। त्याच्यामुळे आक्षेप घ्यायचा काही संबंधच येत नाही याच्यामध्ये। आणि ह्याच्या पहिलेही या ग्राउंडवरती अनेक प्रोग्राम झालेले आहेत व कुठल्याही खेळाडूची भावना दुखावी आमचे असे कुठलाही प्रयत्न नाही आहे। याआधी कोणी कार्यक्रम घेतलेले आपण पत्रकारात याच्या आधी मुख्यमंत्री येऊन गेलेले होते, बरेचसे प्रोग्राम इथे झालेले आहेत आणि आमचा कोणावरही आक्षेप नाही, आम्हाला खेळाडूंनी आक्षेप नाही आहे, पण क्रीडा रसिकांचाही आम्ही सन्मान करतो ह्याच्यामध्ये। आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही होणे खूप गरजेचं आहे। महाराष्ट्रातील आणि देशातील सुप्रसिद्ध गायिका पार्श्वगायिका वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजातनं गायनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने पेण शहर, पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा आयोजित करण्यात आलेला आहे। या निमित्ताने आपण पाहत असाल की आता जवळपास तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि अधिकाधिक पेणवासियांनी, पेण तालुक्यातील कलाप्रेमींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सर्वांना मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध।
पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.